Now see the first question. First example from question 9. Equal heat is given to objects A and B of mass 1 gram. Heat is provided किंवा heat is given to object A and object B, and object masses of both object is 1 gram, means their mass is same and it is 1 gram. Equal heat is given to both the objects. Temperature of A increases by 3 degrees Celsius and temperature of B by 5 degrees Celsius. Which object has more specific heat and by what factor? आता बघा, इथं तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? विच ऑब्जेक्ट हॅज मोर स्पेसिफिक हीट. कुणाची स्पेसिफिक हीट ग्रेटर आहे, ऑब्जेक्ट एची का ऑब्जेक्ट बीची, आणि ज्या ऑब्जेक्टची ग्रेटर आहे ती किती फॅक्टरनं ग्रेटर आहे दुसऱ्यापेक्षा, हे फाइंड करायचं आहे. तर हिअर देर आर टू ऑब्जेक्ट्स ए अँड बी. देअर मास इज 1 ग्रॅम. आता इथं तुम्हाला स्पेसिफिक हीट ही कुणाची ग्रेटर आहे हे फाइंड करायचं आहे. म्हणून स्पेसिफिक हीट एची आणि बीची ॲश्युम करायची. समजा ए हा ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास किती आहे? 1 ग्रॅम. दोन्ही ऑब्जेक्टचं मास सेम आहे म्हणून वी डिनोट इट बाय एम. मग आणि स्पेसिफिक हीट जे आहे त्या दोघांचे काय आहेत? डिफरंट आहेत. मग हाऊ यू विल सॉल्व दिस सम? लेट द किंवा हे सॉल्व करत असताना पहिल्यांदा काय आहे? क्वेश्चन 9 त्याच्यामधलं ए क्वेश्चन, आणि मी सॉल्व करणार आहे. तुम्ही ते सम लिहायचं व्यवस्थित आणि मग सॉल्व करायचं आहे. मग मास ऑफ ऑब्जेक्ट्स ए अँड बी कशानं डिनोट करूयात? एमनं. म्हणून एम हा काय असणार आहे? किंवा मास ऑफ ऑब्जेक्ट्स ए अँड बी इज इक्वल टू, हे डिनोट करूयात एमनं, स्मॉल एम इज इक्वल टू 1 ग्रॅम. किती दिलेलं आहे मास? 1 ग्रॅम हे दिलेलं आहे. आणि आता अजूनही काय दिलेलं आहे? इक्वल हीट इज प्रोव्हायडेड टू ऑब्जेक्ट ए अँड ऑब्जेक्ट बी. मग आता समजा हीट प्रोव्हायडेड टू ऑब्जेक्ट ए ही जर Q1 डिनोट केली आणि हीट प्रोव्हायडेड टू ऑब्जेक्ट बी हे Q2 डिनोट केलं, तर तुम्हाला काय येणार आहे? तर लेट हीट प्रोव्हायडेड किंवा हीट गिवन टू ऑब्जेक्ट ए इक्वल टू Q1 and to object B, and heat given to object B equal to Q2. Q1 and Q2 काय डिफाईन करतायत? Q1 and Q2 are, Q1 is heat given to object A and Q2 is heat given to object B, हे डिनोट करतात. मग आता काय करायचं आहे? दिलेलं काय आहे तुम्हाला? मग फ्रॉम गिवन तुम्ही काय लिहू शकता? फ्रॉम गिवन इक्वल हीट इज प्रोव्हायडेड. पहिल्या स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं आहे इक्वल हीट इज प्रोव्हायडेड, म्हणून फ्रॉम गिवन तुम्हाला काय लिहिता येणार आहे? Q1 इक्वल टू Q2. Q1 इज इक्वल टू Q2. आता ही हीट दिल्यामुळं एचं टेम्परेचर कितीनं राईज होतं आहे? 3 डिग्री सेल्सिअस. मग लेट राईज इन टेम्परेचर जे आहे, आता एचं आधीचं टेम्परेचर काहीतरी असणार आहे, त्याचं फायनल टेम्परेचर नाही दिलं तर ते टेम्परेचर कितीनं इन्क्रीज झालं हे दिलं आहे. म्हणजेच तिथं काय दिलेलं आहे? चेंज इन टेम्परेचर, डेल्टा टीची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि आता फ्रॉम गिवन अजून तुम्ही काय लिहू शकता? डेल्टा T1 म्हणजे इन्क्रीज इन किंवा राईज इन टेम्परेचर ऑफ T1 ऑब्जेक्ट ए. डेल्टा T1 काय असणार आहे? राईज इन टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट ए. राईज इन टेम्परेचर is increased by किंवा rise in temperature of A, ऑब्जेक्ट ए. आणि इथं तुम्हाला डेल्टा
T1 किती आहे 3 डिग्री सेल्सिअस. तसंच अजून काय दिलेलं आहे, डेल्टा T2 इज ऑल्सो गिवन. मग ते T2 किती दिलेलं आहे, डेल्टा T2 म्हणजे राईज इन टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट बी, आणि ते किती दिलेलं आहे 5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे डेल्टा T1 दिलं आहे, डेल्टा T2 दिलेलं आहे. आणि आता तुम्हाला काय दिलेलं आहे इक्वेशन, हे Q1 इक्वल टू Q2. आता तुम्हाला हीट गिव्हन टू ए हे काय असतं, हीटसाठी काय फॉर्म्युला आहे, MC डेल्टा टी. क्यू म्हणजे काय आहे हीट, आणि हीट इज इक्वल टू MC आणि डेल्टा टी. मग आता हीट गेन जर होत असेल तर हीट वाढत असेल, हीट गेन होत असेल तर एम म्हणजे त्या ऑब्जेक्टचं मास, सी म्हणजे काय असणार आहे त्याची स्पेसिफिक हीट, आणि डेल्टा टी म्हणजे राईज इन टेम्परेचर. हीट लॉस होत असेल तर डेल्टा टी म्हणजे डिक्रीज इन टेम्परेचर. आणि आता अजूनही काय लिहायचं राहिलेलं आहे, लेट C1 अँड C2 किंवा डायरेक्ट लिहा C1 अँड C2 बी देअर स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट त्या दोन ऑब्जेक्टची, बी देअर स्पेसिफिक हीट्स किंवा बी द स्पेसिफिक हीट्स ऑफ ए ऑब्जेक्ट ए अँड बी. मग आता तुम्हाला Q1 इक्वल टू Q2 हे दिलेलं आहे, म्हणून तुम्ही Q1 म्हणजे काय लिहू शकता, MC1 इंटू डेल्टा T1 इज इक्वल टू Q2ची व्हॅल्यू कशी लिहिणार, MC2 इंटू डेल्टा T2. आता M म्हणजे काय आहे मास, आणि दोघांचं मास काय आहे सेम आहे, ते कॅन्सल होऊन जाईल आणि तुम्हाला काय मिळणार आहे C1 डेल्टा T1. डेल्टा T1 म्हणजे किती लिहिणार तुम्ही त्याची व्हॅल्यू, तर डेल्टा T1ची व्हॅल्यू आहे 3 इज इक्वल टू C2 इंटू डेल्टा T2ची व्हॅल्यू किती आहे 5, म्हणून तुम्हाला मिळणार आहे 3C1 इज इक्वल टू 5C2. आता जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं किंवा इथं C2चा कोइफिशियंट आहे 5, C1चा कोइफिशियंट काय आहे 3, 3C1 इज इक्वल टू 5C2 हे कम्पेअर केलं तर तुम्हाला C1 हा काय दिसतो ग्रेटर दिसतो C2पेक्षा. C1 इज इक्वल टू 5/3C2, 5/3C2 हे मिळणार आहे. C2 इज इक्वल टू काढलं तर काय येणार आहे 3/5C1, म्हणजे हा C2 हा C1पेक्षा काय दिसतो तुम्हाला ह्या इक्वेशनवरून, C1 इज ग्रेटर दॅन C2 हे तुम्हाला मिळालं. देअरफोर तुम्ही काय लिहू शकता, आता इथं कम्पेअर करा किंवा याच्या पुढची एक स्टेप तुम्हाला लिहायला येईल, C1/5 इज इक्वल टू C2/3, आणि मग हा 5 तुम्ही ट्रान्सफर केला तर C1 इज इक्वल टू 5/3 इंटू C2. देअरफोर तुम्हाला काय म्हणता येणार आहे, दज विच स्पेसिफिक हीट कुठली ग्रेटर आहे, C1 इज ग्रेटर दॅन C2. C1 इज ग्रेटर दॅन C2 म्हणजे C1 काय आहे स्पेसिफिक हीट ऑफ A इज ग्रेटर दॅन स्पेसिफिक हीट ऑफ B, म्हणून तुमचं ऑब्जेक्ट एची स्पेसिफिक हीट काय असणार आहे मोर असणार आहे. ऑब्जेक्ट ए हॅज मोर स्पेसिफिक हीट दॅन बी बाय किती फॅक्टरनं मोठी असणार आहे 5/3, म्हणून ऑब्जेक्ट ए हॅज मोर स्पेसिफिक हीट आणि बाय किती फॅक्टरनं असणार आहे, बाय फॅक्टर 5/3. 5/3नं काय असणार आहे ती C2पेक्षा मोठी असणार आहे. हे झालं फर्स्ट सम, लक्षात आलं आहे. आता तुम्हाला कोणतं बघायचं आहे, सेकंड सम बघा, आणि त्या सेकंड सम म्हणजेच बी सम. आता याच्यामध्ये आता हे बी सम मध्ये बघा, लिक्विड अमोनिया इज यूज्ड इन आइस फॅक्टरी फॉर मेकिंग आइस फ्रॉम वॉटर. इफ वॉटर हॅज 20 डिग्री सेल्सिअस
if water at 20 degree Celsius is to be converted into 2 kg ice at 0 degree Celsius, how many grams of ammonia are to be evaporated? आणि तुम्हाला इथं लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ अमोनिया दिलं आहे 341 कॅलरी पर ग्रॅम हे दिलं आहे. त्याच्यानंतर बघा आता इथं काय केलेलं आहे, आईस फॅक्टरी आणि त्या आईस फॅक्टरीमध्ये लिक्विड अमोनिया हा यूज केला जातो आणि तो काय म्हणून यूज केला जातो, रेफ्रिजरंट म्हणून तो यूज केला जातो आईस प्लांटमध्ये किंवा आईस फॅक्टरीमध्ये. मग आता याच्यामध्ये लिक्विड जे आहे, इव्हॅपरेशन ऑफ लिक्विड जे आहे, लिक्विडचं इव्हॅपरेशन व्हायचं झालं तर इट रिक्वायर्स हीट एनर्जी. लिक्विडपासून किंवा लिक्विड इव्हॅपरेट होतात म्हणजेच काय, दे आर कन्व्हर्टेड इन टू वेपर आणि हे त्यांच्या बॉइलिंग टेम्परेचरलाच कन्व्हर्जन होत नाही. इव्हॅपरेशन म्हणजे काय, कन्व्हर्जन जे आहे ते केव्हा होणार आहे तर बिलो द बॉइलिंग टेम्परेचर आणि ते होण्यासाठी सुद्धा हीट एनर्जी गरजेची असते. मग ही हीट एनर्जी आता लिक्विड अमोनिया इज यूज्ड इन आईस फॅक्टरी फॉर मेकिंग आईस. तर लिक्विड अमोनिया हा काय होणार आहे, वेपराईज होणार आहे. म्हणजेच हा लिक्विड अमोनिया काय करणार आहे, त्याचे वेपर्स फॉर्म होण्यासाठी बघा, हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेटेड. म्हणजे लिक्विड अमोनियाचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, गॅशियसमध्ये होणार आहे. मग हे कन्व्हर्जन होत असताना अमोनियाचा लिक्विड स्टेटमधून गॅशियस स्टेटमध्ये जाताना ती हीट एनर्जी काय करणार आहे, ॲब्सॉर्ब करणार आहे. हीट एनर्जी इज टेकन इन, तो हीट एनर्जी घेणार आहे आणि ही हीट एनर्जी तो कोणापासून घेणार आहे, वॉटरपासून घेणार आहे. आणि वॉटरपासून जर लिक्विड अमोनियानं हीट घेतली तर वॉटरचं टेम्परेचर काय होणार आहे, कमी होणार आहे. मग अशा प्रकारे वॉटरचं टेम्परेचर कमी होऊन ते 0 डिग्री सेल्सिअसचं आईसमध्ये कन्व्हर्शन होणार आहे. लक्षात आलं, लिक्विड अमोनिया जो आहे तो लिक्विड अमोनिया कुणापासून हीट एनर्जी घेणार आहे, वॉटरपासून हीट एनर्जी घेणार आहे अँड इट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम लिक्विड टू गॅशियस स्टेट. आणि त्याच वेळेला वॉटर जे आहे ते वॉटर हीट देणार आहे आणि वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू लिक्विड स्टेट टू सॉलिड स्टेट, मीन्स वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू आईस. हे पहिल्यांदा याच्यामध्ये या सममध्ये लक्षात घ्या. लिक्विड अमोनिया काय करणार आहे, वॉटरचं टेम्परेचर किती दिलं आहे, 20 डिग्री सेल्सिअस आहे. आता ह्या वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, 2 kg आईसमध्ये होणार आहे. म्हणजेच त्या वॉटरचं टेम्परेचर 20 डिग्रीपासून 0 डिग्रीपर्यंत चेंज होणार आहे. आणि हे कन्व्हर्जन किंवा हे फॉल इन टेम्परेचर होताना याची एनर्जी, वॉटरची हीट एनर्जी कोण ॲब्सॉर्ब करणार आहे, लिक्विड अमोनिया. आणि त्याच्यामुळं लिक्विड अमोनियाचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, वेपर फॉर्म्स होणार आहेत. अमोनियाचे वेपर फॉर्म होणार आहे किंवा अमोनिया इव्हॅपरेट होणार आहे. मग हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपरेटेड हे विचारलं आहे. आणि अमोनियाचं लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ अमोनिया दिलेलं आहे. आता हे सम करताना बघा आपल्याला टप्प्याटप्प्यामध्ये हे सम करायचं आहे. कसं करणार आहात तर तुम्हाला पहिल्यांदा दिलेलं काय काय आहे ते लिहा. पहिल्यांदा तुम्हाला तिथं दिलेलं आहे लिक्विड अमोनिया किती, म्हणजे तो हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपरेटेड. त्या म्हणजे अमोनिया किती इव्हॅपरेट केला पाहिजे त्याचं मास आपल्याला दिलेलं नाही आणि ते काढायचं आहे मास. आता याच्यामध्ये पहिल्यांदा वॉटर जे आहे ते वॉटर हीट देणार आहे. कोणाला देणार आहे, लिक्विड अमोनियाला. मग जी काही हीट एनर्जी आहे वॉटर हीट लॉस करणार आहे. मग ती हीट लॉस्ट बाय वॉटर, ही लॉस झालेली हीट जी आहे ती पहिल्यांदा त्याचं टेम्परेचर रिड्यूस करण्यासाठी होणार आहे. हीट लॉस झालेली त्याचं टेम्परेचर रिड्यूस करण्यासाठी उपयोगात येणार आहे. आणि ज्या वेळेला 0 डिग्री येणार आहे टेम्परेचर त्यावेळेस त्याचा यूज कशासाठी होणार आहे, कन्व्हर्जनसाठी सुद्धा होणार आहे. वॉटर इज ट्रान्सफॉर्म्ड इन टू हाईट. मग आता पहिल्यांदा दिलेल्या क्वांटिटीज ज्या आहेत
ते लिहा. आता हे सम व्यवस्थित लक्षात घ्या. मोठं सम आहे आणि थोडं स्टेपनं बघूयात आपण. पहिल्यांदा वॉटरमध्ये असलेली हीट जी आहे ती आपण Q1 न डिनोट करूया. आता ट्रान्सफॉर्मेशन होत असताना फक्त काय कन्सिडर करायचं आहे, लॅटेंट हीट. आणि लॅटेंट हीट म्हणजे काय, इथं सुद्धा तुम्ही सुरुवातीला लॅटेंट हीटसाठी त्याच्यामध्ये असलेलं मास इंटू हीट, लॅटेंट हीट, हे तुम्हाला हे सम सॉल्व करताना येईल लक्षात. मग इथं तुम्हाला M1 म्हणजे काय कन्सिडर करूयात. पहिल्यांदा हे सम जे आहे ते B आणि त्याच्यामध्ये M1 जे आहे ते काय असणार आहे, मास ऑफ वॉटर. मग लिक्विड अमोनिया काय करणार आहे, ॲब्सॉर्ब हीट फ्रॉम वॉटर अँड इट इव्हॅपरेट्स. पहिल्यांदा समजलं जेवढं तेवढं लक्षात ठेवा. लिक्विड अमोनिया ॲब्सॉर्ब हीट लिक्विड अमोनिया ॲब्सॉर्ब हीट फ्रॉम वॉटर. कोणापासून घेणार आहे तो हीट, फ्रॉम वॉटर. आणि लिक्विड अमोनिया हा कोणत्या स्टेटमध्ये, लिक्विड. आणि हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळे इट इज कन्व्हर्टेड इनटू वेपर फॉर्म. मग वॉटर अँड काय होणार आहे, ते इव्हॅपोरेट होणार आहे. म्हणजे त्याचं वेपर्स फॉर्म होणार आहेत आणि तो इव्हॅपोरेट होणार आहे, इव्हॅपोरेट्स. आता M1 जी आहे ती काय घेऊयात आपण, मास ऑफ वॉटर. लेट M1 काय रिप्रेझेंट करणार आहे, मास ऑफ वॉटर. आणि आता मास ऑफ वॉटर तुम्हाला किती दिलेलं आहे, व्हॉट इज मास ऑफ वॉटर. तर मास ऑफ वॉटर इज, बघा, द मास ऑफ द वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज टू बी कन्व्हर्टेड इंटू 2 kg आईस. म्हणजे जेवढं पाणी आहे तेवढ्याचंच काय करायचं आहे, आईस जेवढं आहे तेवढं वॉटर लागणार आहे. म्हणून वॉटरचं मास 2 kg मास तयार करायचं आहे. म्हणजे वॉटर किती असणार आहे, 2 kg, 2 kilograms ऑफ वॉटर. आता त्याचं टेम्परेचर जे आहे डेल्टा T1 म्हणजे काय असणार आहे. आता इथं वॉटरचं टेम्परेचर, सुरुवातीचं टेम्परेचर किती आहे, 20. आणि ते टेम्परेचर आईसमध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी वॉटरचं टेम्परेचर 20 डिग्रीपासून कुठे येणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस. म्हणून डेल्टा T1 काय असणार आहे, 20 मायनस 0. आणि 20 मायनस 0, 20 डिग्री सेल्सिअस मायनस 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे तुम्हाला किती मिळणार आहे, फॉल इन टेम्परेचर किती असणार आहे. डेल्टा T1 म्हणजे इथं काय असणार आहे, फॉल इन टेम्परेचर. म्हणून डेल्टा T1ची व्हॅल्यू किती येणार आहे, 20 डिग्री सेल्सिअस. बघा, पहिल्यांदा पाण्याचं तापमान आहे 20 डिग्री सेल्सिअस. त्याचं कन्व्हर्शन आईसमध्ये करायचं आहे. म्हणजे त्याचं टेम्परेचर किती असतं आईसचं, 0 डिग्री सेल्सिअस. वॉटरचं कन्व्हर्शन आईसमध्ये किती टेम्परेचरला होणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस. म्हणून डेल्टा T1 काय येणार आहे, 20 डिग्री सेल्सिअस. आणि आता तुम्हाला स्पेसिफिक हीट जी आहे ती स्पेसिफिक हीट वॉटरची, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर ही कशानं डिनोट करूयात, C1 काय आहे, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. आणि स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर हे असतं 1 किलो कॅलरी. इथं तुम्हाला दिलेलं आहे स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. इथं दिलं आहे बघा, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती आहे. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर तर 1 कॅलरी पर ग्रॅम. आता हे कॅलरी पर ग्रॅम, पण आता इथं आपल्याला कसं घ्यायचं आहे, तर किलो कॅलरी, 1 किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सिअस. इथं ग्रॅम डिग्री सेल्सिअस आहे, तिथं kg डिग्री सेल्सिअस. हे CGS युनिटमध्ये दिलेलं आहे. म्हणून इथं स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर काय घेणार आहात, तर स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इज 1 किलो कॅलरी आणि किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सिअस. कळलं आहे. C1 काय आहे, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आणि ती किती आहे, 1 किलो कॅलरी पर kg डिग्री
सेल्सिअस 1 पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. आणि आता नंतरचं काय असणार आहे, आता हे कन्व्हर्जन वॉटरचं कन्व्हर्जन आईसमध्ये होत असताना वॉटर हीट काय करणार आहे, काढून टाकणार आहे. स्टेट चेंज होते त्यावेळेला, त्याला लॅटेंट हीट म्हणतो. आणि ते आहे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, ती L1 डिनोट करूयात. आणि लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किंवा लॅटेंट हीट ऑफ आईस म्हटलं तरी चालेल. मग इथं काय असणार आहे, L1 म्हणजे लॅटेंट हीट ऑफ आईस. आणि ते सुद्धा तुम्हाला पाठीमागं दिलेलं आहे. लॅटेंट हीट ऑफ आईस किती आहे, 80 किलो कॅलरी पर kg. लॅटेंट हीट ऑफ आईस. बघा, पहिला तुम्ही जो लॅटेंट हीट शिकलाय त्याच्यामध्ये तुम्हाला लॅटेंट हीट वॉटर किंवा आईस काय आहे, तर 80 कॅलरी पर ग्रॅम. आणि ते फक्त कशामध्ये लिहिले आपण, 80 किलो कॅलरी पर kg न लिहिता ग्रॅम. आता बघा इथं किलो कॅलरी पर ग्रॅम, मी इथं फक्त एक दाखवते. किलो कॅलरी पर ग्रॅमचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं, इथं आपण किलो कॅलरी पर kg. आता कॅलरीजचे किलो कॅलरी म्हणजे ह्याला कशानं मल्टिप्लाय करणार आहात, 1000नं. ग्रॅम्सचं किलोग्रॅम म्हणजे ह्याला सुद्धा कशानं मल्टिप्लाय करणार, 1000 डिवायडेड बाय 1000 म्हणजे येणार आहे 1. म्हणून इथं आपण काय लिहिलंय, किलो कॅलरी पर kg. कळलंय का हे? मग आता पुढचा पार्ट कोणता आहे, सममध्ये तुम्ही पहिलं सगळं लिहिलं. हे कशासाठी लिहिलं, हे सगळं वॉटरसाठी लिहिलेलं आहे. वॉटरचं काय काय केलेलं आहे, वॉटरचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे, ते 0 डिग्री होणार. म्हणून फॉल इन टेम्परेचर Δt1 डिनोट केलं. ते आलं 20 डिग्री सेल्सिअस. मास ऑफ वॉटर 2 kg, कारण आईस किती तयार करायचं आहे, 2 kgचा आईस तयार करायचा आहे, म्हणून मास ऑफ वॉटर 2 kg. इथं स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आणि ही स्पेसिफिक हीट 1 किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सिअस. आणि लॅटेंट हीट ऑफ वॉटर किंवा लॅटेंट हीट ऑफ आईस म्हटलं तर ते किती आहे, 80 किलो कॅलरी पर kg. आता एक्झाममध्ये ज्यावेळेस हे सम येतात त्यावेळेस या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या असतात. लॅटेंट हीट ऑफ आईस असेल, जसं लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ अमोनिया दिलं तसंच हे दिलं जातं. मग आता जी हीट एनर्जी वॉटरमधून बाहेर टाकली जाणार आहे, हीट लॉस्ट बाय, मग आता वॉटर हीट लॉस करणार आहे आणि ती हीट लॉस आपण Q1 डिनोट करूयात. मग लेट Q1 ही काय असणार आहे, हीट गिव्हन बाय वॉटर. आता पाण्यानं जी बाहेर टाकलेली हीट आहे, पाण्याचं तापमान कमी कमी होतं आहे. आता ही बाहेर टाकलेली टोटल हीट जी आहे त्याचा 2 कामासाठी उपयोग होणार आहे. पहिलं असणार आहे म्हणजे इट परफॉर्म्स 2 वर्क होणार आहेत. पहिल्यांदा त्याचं टेम्परेचर रिड्यूस करण्यासाठी 20 डिग्रीपासून 0 डिग्रीपर्यंत, आणि नंतर 0 डिग्रीला आल्यावरती ट्रान्सफॉर्मेशनसाठी यूज होणार आहे. म्हणजे द हीट गिवन बाय वॉटर इज युटिलाइज्ड फॉर इट डज 2 वर्क्स. आणि कोणते 2 वर्क केले जाणार आहेत त्याच्यापासून, तर त्याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअसपासून 0 डिग्री सेल्सिअसला आणणं, आणि दुसरं आहे कोणतं आहे, तर ट्रान्सफॉर्मेशनसाठी. म्हणून Q1 हे काय रिप्रेझेंट करूयात, Q1 इज हीट लॉस्ट बाय वॉटर. हीट लॉस्ट बाय वॉटर. आता हे हीट लॉस्ट बाय वॉटर हे याच्यापासून 2 वर्क केले जाणार आहेत, हीट लॉस्ट बाय वॉटर. मग त्याच्यामधलं पहिलं वर्क काय आहे, मी फक्त समजण्यासाठी इथं लिहून देते. आणि इज इक्वल टू काय असणार आहे, पहिलं काय असणार आहे, तर टू रिड्यूस द टेम्परेचर. त्याचं टेम्परेचर रिड्यूस करण्यासाठी यूज होणार आहे. आणि दुसरं कशासाठी होणार आहे, तर ट्रान्सफॉर्मेशन. किती डिग्री सेल्सिअसला हे ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे, ॲट द फ्रीजिंग पॉईंट, दॅट इज 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जे काही टेम्परेचर खाली येणार आहे, हीट लॉस्ट बाय वॉटर, ही लॉस्ट 2 कारणांमुळे होणार आहे. पहिलं असणार आहे किंवा हीट लॉस्ट बाय वॉटर याच्यामध्ये 2 प्रकारची कामं केली जाणार आहेत. टू परफॉर्म म्हणजे 2 वर्क्स आर परफॉर्म्ड. त्याच्यामधलं पहिलं आहे टू रिड्यूस द टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 20 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस. आणि ट्रान्सफॉर्मेशन हे कोणत्या टेम्परेचरला होणार आहे, ॲट 0 डिग्री सेल्सिअस वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू
आईस. म्हणजे आता बघा Q1 म्हणजे तुम्हाला इथं Q1 इज इक्वल टू, आता फॉर्म्युला लिहायचा आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ह्याच्यासाठी. Q1 इज इक्वल टू काय येणार आहे, आता इथं टू रिड्यूस द टेम्परेचर ऑफ वॉटर, म्हणून तिथं यूज केलेली एनर्जी कशानं दाखवता येणार आहे, MC डेल्टा टी हे यूज करतो. मग आता इथं M1C1 डेल्टा T1 बघा हे काय दाखवतो, हे हीट लॉस्ट बाय वॉटर, टेम्परेचर कमी होताना. आणि प्लस काय असणार आहे अजून इथं ट्रान्सफॉर्मेशन, आणि ट्रान्सफॉर्मेशनसाठी मास ऑफ वॉटर इंटू लॅटेंट हीट. ML स्मॉल m म्हणजे मास ऑफ सबस्टन्स, L म्हणजे लॅटेंट हीट. ट्रान्सफॉर्मेशन होत असताना जी लॅटेंट हीट आहे ती काढण्यासाठी काय असणार आहे, ती हीट एनर्जी कशानं दिली जाणार आहे, ML न दिली जाते, वेअर M इज मास ऑफ ऑब्जेक्ट अँड L इज लॅटेंट हीट. कळले, म्हणजे जी एनर्जी हीट एनर्जी वॉटरची बाहेर टाकलेली आहे, हीट लॉस झालेली आहे, ती हीट काढण्यासाठी दोन फॉर्म्युलेसचा यूज केला आपण. पहिल्यांदा त्या वॉटरचं टेम्परेचर 20 डिग्रीपासून 0 डिग्री करणं, आणि नंतरचं काय आहे 0 डिग्रीला आल्यावरती वॉटरचं कन्व्हर्शन सॉलिड स्टेटमध्ये करणं. या दोन्ही या दोघांसाठी हे दोन्ही करत असताना हीट लॉस होणार आहे, आणि ती टोटल हीट लॉस कशानं डिनोट केलेली आहे, Q1 डिनोट केलेली आहे. मग आता इथे व्हॅल्यूज घाला. ह्याच्यामध्ये M1 दिलं आहे तुम्हाला. व्हॉट इज M1? M1 इज 2 kg. त्याचे युनिट्स पण त्याच्याबरोबर लिहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. C1 म्हणजे काय आहे, तर त्याचं स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, आणि ते आहे 1 किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सिअस इंटू काय आहे डेल्टा T1, आणि डेल्टा T1 किती आहे 20 डिग्री सेल्सिअस. आता इथं प्लस M1 काय आहे, तर हे आहे 2 kg इंटू, आता इथं L1 म्हणजे काय लॅटेंट हीट ऑफ आईस, आणि ते किती आहे 80 किलो कॅलरी पर kg, 80 किलो कॅलरी पर kg. आता इथं बघा हा 2 kg आणि हा डिनॉमिनेटरमध्ये असलेला kg हे काय होणार आहे, कॅन्सल होईल. लक्षात आलं आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे दोघांच्यामध्ये, म्हणून हा kg आणि हे kg कॅन्सल होणार आहे. इथं सुद्धा 2 kg आणि हा डिनॉमिनेटरमधला kg कॅन्सल होणार आहे. आणि तुम्हाला बघा, आणि हा डिग्री सेल्सिअस न्यूमरेटरला आहे आणि हे डिग्री सेल्सिअस कुठं आहे डिनॉमिनेटरला, म्हणजे डिग्री सेल्सिअससुद्धा ही टर्मसुद्धा डिग्री सेल्सिअस हे युनिटसुद्धा काय होणार आहे कॅन्सल होईल, आणि कोणतं युनिट राहणार आहे फक्त किलो कॅलरी. कोणतं राहणार आहे, किलो कॅलरी हे राहणार आहे. म्हणून kg या kgला कॅन्सल होईल. डिग्री सेल्सिअस हे डिनॉमिनेटरमध्ये आहे, याच्या डिनॉमिनेटरमधला हा याला कॅन्सल होईल डिग्री सेल्सिअसला, आणि फक्त कोणतं युनिट राहणार आहे किलो कॅलरी. आता इथं 22 इंटू 20 इंटू 1 म्हणजे किती येणार आहे 40 किलो कॅलरी, प्लस 2 इंटू, आता हा kg कॅन्सल होईल, 2 इंटू 80 म्हणजे किती येणार आहे 160 किलो कॅलरी, आणि ह्यांची ॲडिशन किती येणार आहे 160 प्लस 40 किती येणार आहे, म्हणजे हीट लॉस्ट बाय वॉटर किती आलं 200 किलो कॅलरीज 200 किलो कॅलरीज हे झालं हीट लॉस्ट बाय वॉटर. आता ही लॉस झालेली हीट कोण ॲब्सॉर्ब करतं आहे, लिक्विड अमोनिया हीट ॲब्सॉर्ब करतो. मग आता त्यानं जी हीट ॲब्सॉर्ब केली त्याचं काय होणार आहे, पहिल्यांदा टेम्परेचर राईज होणार आहे, आणि मग ते वेपर फॉर्ममध्ये जाणार आहे. म्हणजे ती सुद्धा एनर्जी लॉस झालेली, त्याने एक्सेप्ट केलेली हीट ही सुद्धा 2 टाईप्सच्या मध्ये येणार आहे. म्हणून आता पुढचा पार्ट हा काय मिळालं तुम्हाला, Q1 इज इक्वल टू हीट लॉस्ट बाय वॉटर, हीट लॉस्ट बाय वॉटर. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा पार्ट बघायचा आहे, आणि काय करायचं आहे, Q2 ही जी आहे ते काय म्हणणार आहोत, हीट गेन किंवा हीट ॲब्सॉर्ब्ड बाय, कोणी ॲब्सॉर्ब केलेली आहे वॉटरनं दिलेली हीट, लिक्विड अमोनिया, हीट ॲब्सॉर्ब्ड बाय लिक्विड अमोनिया. मग आता ह्याच्यामध्ये सुद्धा 2 काय असणार आहेत, पहिलं तर
त्याचे टेम्परेचर, आता इथं लिक्विड अमोनिया इव्हॅपरेट होणार आहे, म्हणजेच इथं काय असणार आहे, डायरेक्ट त्याचं वेपरायझेशन, त्याचं टेम्परेचर वाढणार आणि मग त्याचं इव्हॅपरेशन होणार असं नाही. तर इथं इव्हॅपरेशन हे कोणत्याही टेम्परेचरला होत असतं, त्याला बॉइलिंग पॉईंटलाच जाऊन मग होणार असं नाही. म्हणून इथं काय येणार आहे, हीट ॲब्सॉर्ब्ड बाय लिक्विड अमोनिया, म्हणजे तिथं कन्व्हर्जन असणार आहे, लिक्विड इज कन्व्हर्टेड इन टू वेपर, आणि ते कशानं दिलं जाणार आहे, M2L2. आता इथं आपण L2 लिहिलेलं नाही आहे बघा वरती, त्या अमोनियासाठी सगळं लिहायचं राहिलेलं आहे. तर पहिल्यांदा इथं अमोनियासाठी लिहूयात. M2 काय असणार आहे, मी एवढ्या ह्या लाईनमध्ये लिहिते आहे, M2 बी द मास ऑफ लिक्विड अमोनिया, मास ऑफ लिक्विड अमोनिया. आणि हे आपल्याला काढायचं आहे. किती इव्हॅपरेट करावा लागेल अमोनिया हे विचारलं आहे, म्हणजेच काय असणार आहे, मास ऑफ लिक्विड अमोनिया फाइंड करायचं आहे. त्याच्यानंतर L2 म्हणजे काय असणार आहे, त्याचं लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, आणि ते दिलेलं आहे, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, आणि इट इज गिव्हन, किती दिलेलं आहे, 341 कॅलरी पर ग्रॅम. त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करणार तुम्ही, किलो कॅलरी पर के जी, किलो कॅलरी पर के जी. ते दिले तुम्हाला कशामध्ये दिले, कॅलरी पर ग्रॅममध्ये दिले, आणि त्याला काय करायचं आहे, किलो कॅलरी पर के जी. आणि आता तुम्ही कुठली व्हॅल्यू काढणार आहात, Q2 हीट लॉस्ट बाय लिक्विड अमोनिया, म्हणून देअरफॉर Q2 इज इक्वल टू M2L2. आणि आता याच्यामध्ये व्हॅल्यूज घाला. M2 किती आहे, तर M2 आपल्याला काढायचं आहे. आता Q2 म्हणजे काय असणार आहे, बाय द, हे झालं फॉर्म्युला. आता काय यूज करायचं आहे, बाय युझिंग कोणता प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, हीट लॉस्ट बाय वॉटर, Q1 इज इक्वल टू काय असणार आहे, हीट गेन बाय अमोनिया, म्हणून Q1 इक्वल टू Q2. बाय युझिंग द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, हीट लॉस्ट बाय वॉटर इज इक्वल टू हीट गेन बाय अमोनिया, म्हणून Q1 इक्वल टू Q2 हे लिहिता येतं. आता Q1ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, आणि ती किती आहे, 200 किलो कॅलरीज. Q1 किती आहे, 200 किलो कॅलरीज, आणि Q2 काय आहे, M2 इंटू L2 म्हणजे लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ अमोनिया, आणि ते किती आहे, 341 किलो कॅलरी पर के जी, किलो कॅलरी पर के जी. एवढं लक्षात आलेलं आहे. हे का लिहिलं Q1 इक्वल टू Q2, बिकॉज कोणतं प्रिन्सिपल यूज केलं, हीट एक्सचेंजचं. हीट लॉस्ट बाय वॉटर, वॉटरनं जी हीट लॉस केली ती कुणी यूज केलेली आहे, अमोनियानं यूज केली आहे. म्हणून आपण इथं लिहिलं आहे पहिल्यांदा, लिक्विड अमोनिया ॲब्सॉर्ब हीट फ्रॉम वॉटर अँड इव्हॅपरेट्स. मग आता इथं तुम्ही काय करणार आहात, M2 इकडं ठेवलं फक्त, आणि हा 300 इकडं ट्रान्सफर केला, तर 200 किलो कॅलरी अपॉन काय येणार आहे, 341, आणि काय असणार आहे त्याला, किलो कॅलरी पर के जी. आता इथं बघा, हे युनिटमधला हा आणखीन हा कॅन्सल होईल, आणि के जी न्यूमरेटरमध्ये जाणार आहे. म्हणून इथं तुम्हाला यानं सरळ 200ला कशानं डिवाइड करायचं आहे, तर 200ला 341नं डिवाइड करायचं. मग आता ते डिव्हिजन तुम्हाला बघा कशाला डिवाइड करायचं आहे, 200ला 341नं डिव्हाइड केलं तर तुम्हाला M2ची व्हॅल्यू किती येणार आहे, पहिला येणार आहे 0.200 इज डिवायडेड बाय 341. पहिल्यांदा 0 लिहिलं, म्हणून 0 इथं 200 आणि एक 0 दिला. मग आपण डेसिमल पॉईंट 5, इथं किती येणार आहे, 5 1 जा 5, 4 जा 20, 5 3 जा 15 प्लस 2 17, आणि आता ह्यांचा डिफरन्स
जर तुम्ही घेतला तर इथं किती येणार आहे 5, 9 आणि इथं 2. आणि आता पुन्हा काय देणार आहात इथं 0 देणार आणि मग आता इथं 8 काहीतरी येईल आणि हे डिव्हिजन केलं तर तुम्हाला इथं काय आन्सर येणार आहे M2 इज इक्वल टू तर M2 इज इक्वल टू 586.5 586 0.5865 हे येणार आहे. कळलं आहे. आणि हे कशामध्ये आहे तर याला युनिट काय आहे किलोग्रॅम्स. आणि आता ह्या किलोग्रॅम्सचं कशामध्ये कन्व्हर्शन करायचं आहे ग्रॅम्समध्ये. मग हाऊ मेनी कशामध्ये आन्सर विचारलेला आहे तर हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ अमोनिया. म्हणून ह्याला कशानं डिव्हाइड करणार 0.5865ला डिव्हाइड करा 1000नं आणि जर ते 1000नं डिव्हाइड केलं तर तुम्हाला 864 येणार आहे इथं नॉट 5 काय येईल ते शेवट डिव्हिजन करून. आणि आता ह्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं आहे तुम्हाला ग्रॅम्समध्ये करायचं आहे. म्हणून इथं ग्रॅम्स म्हणजे काय करणार आहात ह्याला डिवायडेड बाय 1000 म्हणून सॉरी नॉट डिवायडेड बाय 1000 मल्टिप्लाय बाय 1000 करणार एवढे काय येणार आहेत ग्रॅम्स. मग आता हा 1 2 3 डेसिमल पुढं जाणार आहे 586.4 असेल किंवा पूर्ण करायसाठी 5 लिहिलं तरी चालेल पण आपण 4 ठेवूया सॉरी ग्रॅम्स एवढा अमोनिया. मग किती अमोनिया इव्हॅपरेट होणार आहे किंवा हाऊ मच लिक्विड अमोनिया इज यूज तर 586.4 ग्रॅम्स ऑफ अमोनिया. देअरफोर खालती तुमचा आन्सर येणार आहे 586.5 ग्रॅम्स ऑफ अमोनिया. ग्रॅम्स ऑफ अमोनिया लिक्विड अमोनिया are to be evaporated. Liquid ammonia are to be evaporated. बघा हे सम लक्षात घ्या. पहिल्यांदा हीट लॉस्ट बाय वॉटर काढायचं नंतर हीट गेन बाय लिक्विड अमोनिया आणि ड्यू टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज Q1 इक्वल टू Q2. Q1ची व्हॅल्यू फाइंड करा. हे सम नीट लक्षात घ्या आणखीन व्यवस्थित लिहा. झालं हे सम लिहा.